थांबा थांबा, मला माझी चूक समजली. तुम्हाला तुम्हाला वेडं म्हणून बोलवणं हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. मला माफ करा. मला आत्मबोध झालाय. हे जग तर अडाणी आहे. शिकलेल्या लोकांनाही वेडा म्हणतात, पण मी तर शिकलेलोय. मी शिक्षण आणि ज्ञान दोघांचाही सन्मान केला पाहिजे. ह्यापुढे असं नाही होणार. माफ करा. सिलेबस सांग. तुझ्या वर्गातल्या समाजशास्त्रामध्ये काय शिकवायचं तुला? सांग सांग. आत्ता सांगतो गुरुजी. झाली घोषणाबाजी. आता उठा, चला चाळी सगळे. इथं नवरा आणि मुलं उपाशी आहेत आणि इथं धरण्याचं नाटक करताय. चला उठा. हितेश काका, इथं तुमच्या घरातल्या बायका नाहीयेत, त्याच्यामुळं तुम्ही ह्यापासून दूरच राहा. अरे माझ्या घरातली बाई नाहीये नसे नका, पण माझ्या मित्राची बायको जोखू याची बायको नटवर त्याची आई तर आहे. आणि ते लोक उपाशी राहिले तर मला चांगलं वाटेल का? हितेश, तू काळजी करू नकोस. रमा जेवढं बोलते ना तेवढंच ऐका तुम्ही सगळे, तेव्हाच आम्ही उठणार. अरे अरे मला स्वतःचं घर पाहू द्या किंवा नका पाहू देऊ. काय भूल्या, चल उठ घरी चाल आणि जेवायला बनव. लई भूक लागली बघ मला. भूक लागली हाय तर स्वतः बनव आणि खा. मी कुठं बी जाणार नाही. नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार, नाही जाणार. अम्मा घरी चल, मला भूक लागली. तुला माहित आहे ना, मी दुपारचं नाही जेवलो तर माझी तब्येत बिघडते, म्हणून चल घरी. नाही येणार मी. नाही जाणार, 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 नाही उठणार, नाही उठणार. तुमच्या सगळ्या बायकांच्यामुळे आमच्या बायका पण बिघडल्यात. भटकलो नाही आहोत, योग्य मार्गावर आलो आहोत. आणि जर आम्हाला घरी न्यायचं असेल ना, तर सरलाला तिची वाटणी द्या. तुम्हाला लाजा वाटत नाहीये? सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये, घरी मूल भुकेलंय आणि तुम्ही इथे बसून उपोषण करताय. चला घरी. अरे चला. काय यांचं? हे बघा, आता गोष्ट हाताबाहेर चालली आहे. आपण सर्व पुरुषांनी एकत्र येऊन या स्त्रियांना अद्दल घडवावीच लागेल. जे करायचं ते करा. आम्ही बी बघतो तुम्ही आज काय करताय ते. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. सांगा काय करायचं तुम्ही सांगा. रॉकेल तेल ओतून पेटवून टाकूया ना या बायकांना. अच्छा, तेलाचं एक थेंब फेकून तर बघा. रिटायर सुभेदारचा वाद आहे, त्याच हाताला उखडून टाकेन मी. पण हाच अभिमान तुम्ही सगळे सोडून द्याल तर आयुष्य किती सुंदर आणि चांगलं होऊन जाईल. पण जातीच्या नावावर वर्षानुवर्षाची दरी फक्त याच गोष्टीवर तयार झालीये की आम्हाला स्त्रियांना धडा शिकवायचा आहे. आणि एकत्र आले सगळे पुरुष. वाह,
आणि याचप्रमाणे सगळे मिळून माणसाच्या विकासाला एक मोठा लक्ष्य बनवणार तर आपली जात आणि आपला समाज सगळे एकत्र होतील. ये रामजी, तू पुरुष नाहीयेस. पुरुषाच्या नावावर कलंक आहेस, कलंक. सांग, पुरुष असून पुरुषाची साथ न देता बायकांची बाजू घेतोय. छे. हितेश भाऊ, स्त्रियांचा सन्मान करणं हेच पुरुषांचं कर्तव्य असतंय आणि तेच मी करतोय. आणि तुम्ही बी बघा, पुरुषांची लढाई फक्त जातीशी आहे, पण आपल्या बायकांची लढाई जाती बरोबरच पुरुषांबरोबर बी आहे. म्हणून या जातीची लढाई संपल्यावर बी आम्हा बायकांना आपल्या हक्कासाठी लढावं लागल आणि प्रत्येक छोटी मोठी लढाई जिंकावी लागल. आणि या विजयाची सुरुवात आम्ही इथूनच करणार. आम्हाला कमकुवत समजला आहात का की आम्ही हरू? आम्ही पुरुष आहोत आणि दाखवून देऊ की आम्ही बायकांविनाही राहू शकतो. चला मित्रांनो, चला. घरात कोण नव्हतं, मीरा बी तिकडे गेली. हाय, विचार केला जेवून लवकर झोपू. काही हरकत नाहीये, तुम्ही जेवून झोपा. भाऊजी, तुम्ही जावयात माझे. तुमच्यासाठी मी जेवण करून ताटात वाढून ठेवले. तुम्ही जेवून घ्या. आता बाकीचे काय खाणार त्याच्याशी आमचं काय घेणं देणं. माफ करा वहिनी, पण तुमची समज चुकीची आहे. मी फक्त माझ्या कुटुंबाबद्दल बोलत नाहीये, पण चाळीतल्या सगळ्या स्त्रियांबद्दल बोलतोय. आणि तिथं सगळे उपाशी आहेत, तर मी एकटा कसा खाऊ शकतो? हाच तर विषय आहे. जस जशी मी इथं राहते तस तशी मी समजू शकते की जिजाबाईला इथं राहायला किती त्रास होत असेल. जिजाबाईचं नाव मध्ये कसं काय आलंय? समजवते. जर जिजाबाई इथं राहत असती तर तुम्ही बोलला असतात की सगळ्यांसाठी जेवण कर, कारण चाळीत बायका तर नाहीयेत, मग पुरुष कशाला जेवण करतील? जिजाबाई नको बोलली असती. कोणती स्त्री सगळ्यांना जेवण घालायचा भार कशाला घेईल? ते तेव्हा जेव्हा हिचं या भांडाशी काही घेणं देणं नाही आणि जिजाबाई नाही म्हणली तर तुम्ही आणि तुमचा हा पोरगा, बाकी समदे लोक तिच्या विरुद्ध गेले असते, तिला मन भरून बोलले असते, टोमणी मारली असते. अजिबात नाही. आम्ही अजिबात असं करत नाही आणि जोर जबरदस्ती जेवण बनवायला अजिबात सांगत नाही. कसं आहे ना, लहानपणापासून मला, माझ्या भावांना, बहिणीला माझ्या आईने स्वयंपाक बनवायला शिकवलंय, म्हणजे वेळेअभावी कोणाला म्हणावं लागू नये. जसं आज गरज आहे जेवणाची, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला म्हणणार नाही. बाबा, आपण बनवूयात जेवण. चल पोरा, एकत्र मिळून जेवण बनवूया. म्हणजे समध्यांचं जेवण याच रेशनातून होय? मग या घरात रेशन माझ्या पेन्शनने येत आहे, तर तुम्हाला काही अडचण व्हायला नको, नाही का? तुम्ही जेवून झोपा. चल पोरा. आज बघूच काय नाटक लावून ठेवलंय हे. रात्रभर इथेच बसायचं ठरवलंय का? चल घरी चल. नाही जाणार, आम्ही कुठेही जाणार नाही इथून. नाही जाणार, 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 नाही जाणार. हे बघा बाबा, मला खूप जोरात भूक लागली, खायला द्या ना. मला काय सांगतोयस? आपल्या आईला सांग स्वयंपाक कर म्हणावं. मी स्वयंपाक करतो का कधी? नाही बनवत, पण पोरासाठी बनवा की मग आज.
आई चल ना माझ्यासोबत जेवण करायला, मला खूप जोरात भूक लागली. चल ना आई, मला खूप जोरात भूक लागली. मी असं नाही बघू शकत माझ्या पोराला भुकेने रडत तडपत. मला जावंच लागेल, माझ्या पोरासाठी जेवण करावंच लागेल, मला जावंच लागेल. नाही थांबच तू, विद्रोह कर. हं? आता असंच आम्हा सगळ्यांची मुलं येतील एक एक करून रडत. हो सरला, सांग काय करायचं आता? या लढाईत पोरांना असं भुकेने तर मारू शकत नाही ना? होय सरला, असं नाही पाहू शकत यांना भुकेने तडफडताना. सांग काय करायचं? हो सरला, आमची मुलं उपाशी आहेत. भावुक होऊन न्याय आणि हक्काची लढाई मध्ये सोडली जाऊ शकत नाही. समानताच्या अधिकारांचा विषय येईल तेव्हा पुरुषांद्वारे भावनेचे हत्यार चालवले जातील. आता हे स्त्रियांना विचार करावा लागेल त्या हत्यारांशी कसं लढायचं. चल बाळा. थांबा, हक्काच्या लढाईमध्ये भावनेवर नियंत्रण ठेवावंच लागेल. हा ताई, आणि हे पुरुष तर नेहमी बोलतात की आमच्या स्त्रियांपेक्षा जास्त ताकद आहे, सक्षम आहोत. मग बनवा जेवण आणि घाला जेव पोरांना. पोरं तर दोघांची बी आहेत, आणि आज पोतर आईच जेवण बनवत आली आहे ना. मग तुम्ही बी तुमचं प्रेम दाखवा, बनवा की पोरांसाठी जेवण. ए रमा, तुला काय माहितीये? हा ना, तुला मुलगा आहे ना मुलगी? मुलांच्या भुकेचं दुःख तुला काय करणार? मला तर पोरं नाही येत, पण तुमची तर पोरं आहेत ना. मग आम्हाला बी बघू द्या का तुम्हाला किती दुःख आहे, पीडा आहे. बनवा की त्याच्यासाठी जेवण. अगदी खरं बोलली. आज तुम्हीच सगळे बनवा जेवण पोरांसाठी. आणि तुम्ही काळजी नका करू, तुमचं पोरगं उपाशी नाही राहणार, मी वचन देते. ठीक आहे, आम्ही आव्हान देतो. तुम्हाला फार तुच्छ काम वाटतं ना? खूप सोपं वाटतं ना स्वयंपाक करणं? तर मग करा, आणि करूनच दाखवा स्वयंपाक. हो, आम्ही करून दाखवू. चला मित्रांनो, या स्त्रियांचा अहंकार तोडूयात आणि आपण सर्व इथेच यांना जेवण म्हणून दाखवूयात. काय म्हणताय? हो, चला चला. बसा. आत्या, हे खाऊन बघ कसं झालंय. घे, तुझ्या पोरांनी पोळी बनवली, खा, घे. इतकी गोड पोळी बनवली कशी? हाताने. माहितीये, भीमला लहानपणीच भीमाबाई आणि त्याच्या बहिणींनी जेवण बनवणं शिकवलं. आता या पुरुषांना बघून वाटतंय की प्रत्येक पुरुषाला जेवण बनवणं यायलाच हवं, म्हणजे त्यांची मुलं उपाशी राहू नये आणि ते स्वतः उपाशी राहू नये, आणि गरज पडली तर अख्खा परिवार उपाशी राहू नये. माहिती का पोरा, माझी आई मला नेहमी सांगायची, पुरुषांना पण जेवण बनवायला यायला पाहिजे.
ज्यामुळं कधीतरी तो स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाला पण जेवण बनवून देऊ शकेल. तुझी आई पण हेच म्हणायची. आणि आज बघ आपल्याला जेवण बनवायला मिळतंय. आज आपण पूर्ण कुटुंबाबरोबरच चाळीतल्या सगळ्या स्त्रियांचं जेवण बनवतोय. या दोघांच्या डोक्यात भीमाबाई इतकी घुसली आहे की जिजाबाईची काही जागाच नाही उरली. जिजाबाई, तू आपलं काम पूर्ण करून लवकर ये, मग तुझी जागा मी बनवेन. एक काम करा, हे भांड खाली ठेवा, त्यात तांदूळ टाकूया आणि मग ठेवून शिजवूया. आधी पाणी उतरवून घ्या. अरे नाही नाही, तुमच्याने नाही होणार. मी करतो. करा. हा. मी समजू शकते की आपल्या पतींना त्रास होतो आहे, हे आपल्याला सहन होत नाहीये. पण आपण जरा हिम्मत बाळगा, जेणेकरून त्यांना आपले कष्ट कळतील. थांबा. सगळं तुझ्यामुळे झालंय. तू ही नाटक केली नसतीस तर आम्हाला स्वयंपाक करावा लागला नसता आणि ना आम्हाला भाजलं असतं. तुझ्यामुळे भाजलाय. शांत व्हा. हे थोडं वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू. जर इच्छा असेल तर आज तुम्हाला पहिल्यांदा स्वयंपाक बनवावा लागला. थोडं गरम पाणी तुमच्या हातावर पडलं असेल म्हणून तुमचा हात जळला असेल. तुम्हाला इतका त्रास होतोय. ह्या स्त्रिया रोज स्वयंपाक बनवतात. रोज यांचे हात जळत असतील. भाजी कापता कापता कधी हात कापल्या जात असतील, कधी मिरचीचे हात डोळ्यांना लागत असतील, कधी तुम्हाला गरम गरम पोळी वाढत असताना वाफेचा चटका लागत असेल. परंतु तरीही तुम्हाला जेवण वाढल्यानंतर हे असं तर म्हणत नाहीत ना की हे सगळं तुमच्यामुळे झालंय. हे तर या सर्वांचं कामच आहे. आणि काम करताना लागणं, वेदना, त्रास सर्वांनाच होतो. मी तुम्हा सगळ्यांसाठी स्वयंपाक आणलाय. हे घ्या, खाऊन घ्या. हो, खाऊन घ्या. नाही, तुम्ही आणलेलं अन्न माझा मुलगा खाणार नाही. का नाही खाणार? उपाशी राहील का? उपाशी काय राहणार? आम्ही त्याला खाऊ घालू. वा रामजी वा. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही स्वतःच्या घरचं जेवण आम्हा उच्च जातीच्या लोकांना खायला घालशील. पाहिलंत, याच्यापेक्षा मोठा संधी साधू मी पाहिला नाही. असं जबरदस्ती आम्ही नाही करत. तुम्ही वरच्या जातीचे करतात आमच्यावर. ह्या लोकांसाठी जेवण बाहेरून मागवलंय आणि आमच्या घरातलं जेवण केवळ कुटुंबियांसाठी आणि चाळीतल्यांसाठी आहे. रामजी भाऊ. हो, ठेवून दे तिथे. ठीक आहे. जी, इथं ठेवा. इथं हे तर या सर्वांचं कामच आहे. आणि काम करताना लागणं, वेदना, त्रास सर्वांनाच होतो. एक गोष्ट तर राहिली. आत्ता तुम्ही म्हणालात ना हे स्वयंपाक बनवणं आणि हे सगळं त्यांचं कामच आहे. तसं तुम्ही सुद्धा तुमचं काम करत असाल. जगण्यासाठी बाहेर काहीतरी काम करत असाल. तुम्हालाही त्रास होत असेल. काम करताना काही लागत असेल, त्रास होत असेल, होतो ना. परंतु घरी आल्यानंतर तुमच्या पत्नी तुम्हाला हे तर म्हणत नाही ना
हे तर तुमचं काम आहे, तुम्हाला तर करावंच लागेल. कामात दुखणं लागणं खुपणं हे तर होतच असतं. म्हणतात